नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान यातील 6वा पाठ द्रव्याचे संघटन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही प्रश्न आलेले आहेत, तक्ते आलेले आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्यानंतर आपण स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत। तर पाहूयात। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर पाहूयात सुरुवातीला पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। यामध्ये थोडे आठवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे, द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच येत असणार आहे। स्थायू द्रव्य आणि वायू या द्रव्याच्या 3 अवस्था आहेत। दुसरा प्रश्न, बर्फ, पाणी व वाफ यांच्यातील फरक सांगा। तर बर्फ हा स्थायू आहे, पाणी हे द्रव आहे व वाफ ही वायू आहे। तिसरा प्रश्न आहे, द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? तर द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू असे म्हणतात। चौथा प्रश्न आहे, द्रव्याचे प्रकार कोणते? उत्तर आहे, मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे द्रव्याचे 3 प्रकार आहेत। सांगा पाहू या शीर्षकाखालील प्रश्न आहे। पहिला प्रश्न, द्रव्याचे 3 गटात वर्गीकरण करा। शीतपेय, हवा, सरबत, माती, पाणी, लाकूड, सिमेंट। तर हे घटक दिलेले आहेत, या घटकांचे 3 गटात वर्गीकरण करायचं आहे। तर पहिला गट माती, लाकूड, सिमेंट। दुसरा गट शीतपेय, सरबत, पाणी। तिसरा गट हवा। आता याच्याशी निगडीत पुढचा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, वरील वर्गीकरणासाठी निकष म्हणून वापरलेल्या द्रव्याच्या अवस्था कोणत्या? तर आपण हे जे वर्गीकरण केलेलं आहे मागच्या प्रश्नांमध्ये, तर ते कशाच्या आधारे वर्गीकरण केलेले आहे ते सांगायचं आहे। तर पहिला गट स्थायू, जसं हे लाकूड, सिमेंट हे काय आहे? स्थायू घटक आहे। दुसरा गट आहे द्रव, सरबत, पाणी हे काय आहे? द्रव पदार्थ आहेत। आणि तिसरा गट वायू। तर अशा प्रकारे आपण याचं वर्गीकरण केलेलं आहे। सांगा पाहू या शीर्षकाखालील प्रश्न आहे, पुढील द्रव्यांचे संघटन रासायनिक सूत्रांच्या सहाय्याने लिहा व त्यावरून वर्गीकरण करा। या ठिकाणी तक्ता दिलेला आहे, द्रव्याचे नाव, रासायनिक सूत्र किंवा संघटन आणि द्रव्याचा प्रकार। अशा प्रकारचा हा तक्ता आहे। यामध्ये सुरुवातीला दिलेला आहे पाणी। पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे? H2O। तर हा संयुग प्रकार आहे। कार्बन याचं सूत्र आहे C आणि हा आहे मूलद्रव्य। त्यानंतर आहे ऑक्सिजन, याचं O2 असं रासायनिक सूत्र येईल आणि हे देखील काय आहे? मूलद्रव्य आहे। त्यानंतर आहे हवा, O2 अधिक N2 अधिक CO2 अधिक इतर वायू, या सर्वांचं मिळून हवा ही बनलेली असते। तर हे काय आहे? द्रव्याचा कोणता प्रकार येईल? मिश्रण। त्यानंतर आहे ॲल्युमिनियम, तर याचं रासायनिक सूत्र येईल Al आणि हा मूलद्रव्य आहे। त्यानंतर आहे पितळ, Cu अधिक Zn, हे आहे मिश्रण। 2 गोष्टींचं या ठिकाणी मिश्रण दिलेलं आहे। त्यानंतर आहे कार्बन डायऑक्साइड, CO2, तर हे काय आहे? संयुग आहे। पुढचा प्रश्न आहे, करून पहा या शीर्षकाखाली लोखंडी खिळा किंवा पत्रा, तांब्याची तार, ॲल्युमिनियमची तार, कोळशाचा तुकडा ह्या वस्तू घ्या। प्रत्येक वस्तू सँडपेपरने घासून मिळालेला ताजा पृष्ठभाग पहा। प्रत्येक वस्तूवर हातोडीने जोरात ठोका, मात्र स्वतःला इजा होणार नाही याची दक्षता घ्या। तुमची निरीक्षणे पुढील तक्त्यात नोंदवा। या ठिकाणी तक्ता दिलेला आहे। वस्तू पृष्ठभागाला चकाकी आहे किंवा नाही हे सांगायचं आहे। त्यानंतर ठोकल्यावर आकार पसरट होतो किंवा बारीक तुकडे होतात हे सांगायचं आहे। तर पहिला आहे लोखंडी खिळा, तर याचा पृष्ठभाग चकाकी आहे आणि ठोकल्यावर आकार पसरट होतो। त्यानंतर आहे तांब्याची तार, याचं देखील तसंच आहे, ठोकल्यावर आकार पसरट होतो। ॲल्युमिनियमची तार, याचं देखील पृष्ठभागाला चकाकी आहे आणि ठोकल्यावर आकार पसरट होतो। त्यानंतर आहे कोळशाचा तुकडा, तर पृष्ठभागाला चकाकी नाही आणि ठोकल्यावर लहान तुकडे होतात। तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा हा तक्ता आहे जो आपल्याला पूर्ण करायचा आहे। पुढे अजून एक तक्ता दिलेला आहे, पृष्ठभागाला चकाकी असणारी मूलद्रव्य कोणती आहेत? तांबे।
त्यानंतर ठोकल्यावर पसरट होणारी मूलद्रव्य, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम. त्यानंतर आहे पृष्ठभाग निस्तेज असणारी मूलद्रव्य, तर यात येईल लोखंड. ठोकल्यावर तुकडे होणारी मूलद्रव्ये, यात येईल कोळसा. तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही तक्ते पूर्ण केलेले आहेत. करून पहा या शीर्षकाखाली एक प्रश्न आहे, ते पाहूया. 3 चंचुपात्रे घ्या. पहिल्या चंचुपात्रात थोडी वाळू व पाणी घ्या. दुसऱ्या चंचुपात्रात मोरचुदाचे स्फटिक व पाणी घ्या. तिसऱ्या चंचुपात्रात मोरचूद व वाळू घ्या. सर्व चंचुपात्रामधील द्रव्य, ढवळा व होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करा. निरीक्षणाआधारे खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी हा एक प्रयोग दिलेला आहे जो आपल्याला करून बघायचा आहे. या ठिकाणी आपण तो तक्ता तयार करून घेऊया. यामध्ये चंचुपात्र क्रमांक, मिश्रणाचे घटक, पाण्याची स्वतंत्र प्रावस्था दिसते किंवा दिसत नाही. त्यानंतर आहे पारदर्शक, अर्धपारदर्शक किंवा अपारदर्शक. त्यानंतर आहे गालन क्रियेने घटकाचे विलगीकरण होते किंवा होत नाही हे सांगायचं आहे. तर सुरुवातीचं आहे पहिलं, मीठ अधिक पाणी. तर पाण्याची स्वतंत्र, या ठिकाणी व्यवस्था चुकून झालेला आहे, टायपिंग मिस्टेक आहे. त्या ठिकाणी प्रावस्था हा शब्द पाहिजे. त्यानंतर हा पारदर्शक राहील आणि त्यानंतर गालन क्रियेने घटकांचे विलगीकरण होणार नाही. दुसरा आहे लाकडाचा भुसा अधिक पाणी. पाण्याची स्वतंत्र प्रावस्था दिसते. त्यानंतर हा पारदर्शक राहील. त्यानंतर येईल गालन क्रियेने घटकांचे विलगीकरण होते. 3 दूध अधिक पाणी. यामध्ये पाण्याची स्वतंत्र प्रावस्था दिसत नाही. हा येईल अपारदर्शक. आणि शेवटी येईल गालन क्रियेने घटकांचे विलगीकरण होत नाही. तर अशा पद्धतीने हा आपण तक्ता या ठिकाणी भरून घेतलेला आहे. सांगा पाहू या शीर्षकाखाली प्रश्न आहे, वरील कृती ढवळल्यानंतर फक्त एका चंचुपात्रात समांगी मिश्रण तयार होते, ते कोणते? तर उत्तर आहे चंचुपात्र क्रमांक 2 मध्ये निळ्या रंगाचे मोरचुदाचे द्रावण तयार होते, हे समांगी मिश्रण असते. आता या ठिकाणी ह्या प्रश्नासाठी त्याच्यावरती जो तुम्हाला प्रयोग दिलेला आहे तो वाचावा लागेल, निरीक्षण करावं लागेल आणि समजून घ्यावा लागेल. तेव्हाच या प्रश्नाचं कनेक्शन तुम्हाला लागून जाईल. करून पहा. या ठिकाणी प्रयोग दिलेला आहे. 2 बाष्पन पात्रे घ्या. पहिल्या बाष्पन पात्रात 7 ग्रॅम लोहकीस घ्या. दुसऱ्या मध्ये 4 ग्रॅम गंधक चूर्ण घ्या. दोन्ही बाष्पन पात्रांमधील द्रव्याजवळ नालाकृती चुंबक नेऊन निरीक्षण करा. पहिल्या पात्रातील सर्व लोहकीस दुसऱ्या पात्रात ओतून काचकांडीने ढवळा व नालाकृती चुंबक द्रव्याजवळ नेऊन निरीक्षण करा. तसेच द्रव्याच्या रंगाचेही निरीक्षण करा. आता दुसऱ्या पात्रातील हे द्रव्य थोडे तापून थंड होऊ द्या. ह्या द्रव्याच्या रंगात काही बदल झाला का ह्याचे निरीक्षण करा व त्यावर नालाकृती चुंबकाचा काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. सर्व निरीक्षणे पुढील तक्त्यात नोंदवा. तर पाहूया कृती, द्रव्याचा रंग, नालाकृती चुंबकाचा परिणाम. तर पहिला आहे बाष्पन पात्रात लोहकीस व गंधक मिसळले. द्रव्याचा रंग कसा झाला? काळा पिवळा. नालाकृती चुंबकाचा परिणाम काय झाला? लोहकीस व गंधक यांच्या मिश्रणातून लोहकीस नालाकृती चुंबकाकडे आकर्षित होतो. यामुळे लोहकीस व गंधक एकमेकांपासून वेगळे करता येतात. दुसरा आहे बाष्पन पात्रात लोहकीस व गंधक एकत्र तापवले. रंग कसा झाला? काळा. आणि परिणाम आयर्न सल्फाइडचे संयुग तयार होते व नालाकृती चुंबकाचा यावर कोणताही परिणाम होत नाही. पुढचा प्रश्न आहे, सांगा पाहू. पुढील तक्त्यात काही संयुगांची रेणुसूत्रे दिली आहेत. त्यांच्या उपयोगाने तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. या ठिकाणी अशा प्रकारे तक्ता दिला आहे. क्रमांक, संयुगाचे नाव, रेणुसूत्र, घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी पाण्याचं लिहून दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं पाहूया, हायड्रोजन क्लोराईड. याचे रेणुसूत्र आहे HCl. घटक मूलद्रव्ये आहेत H आणि Cl. घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या या ठिकाणी दिलेली आहे 1 आणि 1. तिसरं आहे मिथेन. याचं रेणुसूत्र आहे CH4. घटक मूलद्रव्य आहेत C आणि H आणि मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या 1 आणि 4. चौथा आहे मॅग्नेशियम क्लोराईड. याचं रेणुसूत्र आहे MgCl2. घटक मूलद्रव्य आहेत Mg आणि Cl आणि अणूंची संख्या येईल 1 आणि 2.
पुढचा प्रश्न आहे तक्ता पूर्ण करा. यामध्ये पुढील तक्त्यात हायड्रोजन ह्या मूलद्रव्याने इतर मूलद्रव्यांबरोबर तयार केलेल्या विविध संयुगांची रेणुसूत्रे दिलेली आहेत. त्यावरून संबंधित मूलद्रव्यांच्या संयुजा शोधून काढा. या ठिकाणी देखील हा तक्ता दिलेला आहे. यामध्ये संयुगाचे रेणुसूत्र, घटक मूलद्रव्य, H ची संयुजा, X ने H बरोबर तयार केलेल्या एकूण बंधांची संख्या आणि X ची संयुजा अशा पद्धतीने लिहायचं आहे. यामध्ये सुरुवातीला 2 आपल्याला करून दिलेले आहेत, त्यानंतरचा आपल्याला भरायचा आहे. तिसरा आहे H2S. यामध्ये घटक मूलद्रव्य येतील H आणि S. H ची संयुजा 1 येईल आणि एकूण बंध येतील 2 आणि X ची संयुजा येईल 2. चौथा आहे NH3. घटक मूलद्रव्य येतील H आणि N. संयुजा 1, बंध येतील 3 आणि X ची संयुजा येईल 3. पाचवा आहे HBr. घटक मूलद्रव्य H आणि Br. संयुजा 1, बंधांची संख्या 1 आणि X ची संयुजा देखील 1. सहावा आहे HI. घटक मूलद्रव्य येतील H आणि I. संयुजा 1, एकूण बंध येतील 1, X ची संयुजा 1. सातवा आहे NaH. घटक मूलद्रव्य येतील H आणि Na. H ची संयुजा 1, केलेले बंध यांची संख्या 1 आणि X ची संयुजा देखील 1. आठवा आहे CH4. घटक मूलद्रव्य आहेत H आणि C. H ची संयुजा येईल 1, एकूण बंधांची संख्या येईल 4 आणि X ची संयुजा देखील 4. पुढचा प्रश्न पाहूया. खालील तक्त्यात मूलद्रव्यांच्या जोड्या व त्यांच्या संयुजा दिलेल्या आहेत. त्यांचा तर्कसंगत उपयोग करून त्या मूलद्रव्य जोड्यांपासून तयार होणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे शेवटच्या रकान्यात लिहा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तक्ता दिलेला आहे. यामध्ये मूलद्रव्य, संयुजा आणि संबंधित संयुगाचे रेणुसूत्र लिहायचं आहे. तर मूलद्रव्य आहेत C आणि H. संयुजा आहे 4 आणि 1. तर यांचं रेणुसूत्र काय येईल? CH4. त्यानंतर आहे मूलद्रव्य आहेत N आणि H. संयुजा आहे 3 आणि 1. यांचं रेणुसूत्र आपल्याला बनवता येईल NH3. त्यानंतर मूलद्रव्य आहे Fe आणि S. संयुजा आहेत 2 आणि 2. तर याचं रेणुसूत्र येईल FeS. पुढचं आहे C आणि O. हे मूलद्रव्य आहे. संयुजा आहे 4 आणि 2 आणि मग यांचं रेणुसूत्र बनवता येईल CO2. जरा डोके चालवा. या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया. 1. खालील मूलद्रव्य जोड्यांपासून तयार होणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा. 1. H संयुजा 1 व O ची संयुजा 2. दुसरा आहे N संयुजा 3 व H संयुजा 1. तिसरा आहे Fe संयुजा 2 व S संयुजा 2. तर पहिलं पाहूया. H संयुजा 1 व O ची संयुजा येईल 2. तर याचा तिरकस पद्धतीने गुणाकार करून आपल्याला रेणुसूत्र कसं काढता येईल ते पाहूया. अशाच पद्धतीचे उदाहरणे आपल्याला स्वाध्यायामध्ये देखील दिलेली आहेत. आपला जास्तीत जास्त सराव होण्यासाठी आपण हे देखील सोडवून घेऊया. घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा काय काय दिलेल्या आहेत? H आणि O. त्या मूलद्रव्याखाली त्यांची संयुजा लिहू. मग H ची संयुजा 1 दिली आहे, O ची 2 दिली आहे. यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. तर मग मिळालेला आता हे गुणाकार केल्यानंतर मिळालेले रेणुसूत्र काय येईल? H2O. दुसरा आहे N संयुजा 3 व H संयुजा 1. घटक मूलद्रव्याच्या संज्ञा काय दिलेल्या आहेत? N आणि H. त्या मूलद्रव्याखाली त्यांची संयुजा लिहून. तर यांची संयुजा 3 आहे, H ची संयुजा 1 आहे. यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. तर मग मिळालेलं रेणुसूत्र आहे NH3. तुम्हाला समजण्यासाठी एवढं सविस्तर या ठिकाणी दिलेलं आहे.
डायरेक्ट आपण तिरकस गुणाकार केला तरीही चालतो, परंतु तुमच्या व्यवस्थित लक्षात यावं, तुम्हाला समजावं यासाठी हे सोडवून दिलेलं आहे. बघूया तिसरं, Fe संयुजा 2 व S संयुजा 2. घटक मूलद्रव्याच्या संज्ञा Fe आणि S. तर त्या मूलद्रव्याखाली त्यांच्या संयुजा लिहू. Fe ची 2 आणि S ची 2 संयुजा. तिरकस गुणाकार करूया. तर मिळालेले रेणुसूत्र येईल Fe2S2. याला 2 ने भागूया म्हणून अंतिम रेणुसूत्र येईल FeS. पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न, HO व N ह्या अणूंच्या संयुजा अनुक्रमे 1, 2 व 3 आहेत. तसेच हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन ह्या वायुरूप मूलद्रव्यांची रेणुसूत्रे अनुक्रमे H2, O2 व N2 अशी आहेत. ह्या रेणूंमध्ये प्रत्येकी किती रासायनिक बंध आहेत? उत्तर पाहूया. H2 मध्ये रासायनिक बंध 1 आहे. रासायनिक बंध 1 चिन्ह या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे H. O2 मध्ये रासायनिक बंध 2 आहेत आणि N2 मध्ये रासायनिक बंध 3 आहेत. परंतु हे बंध कसे दर्शवलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी निरीक्षण करून बघायचं आहे. आत्तापर्यंत आपण पाठात आलेले सर्व प्रश्न घेतलेले आहेत. जे सोडवण्यासारखे तक्ते दिलेले आहेत ते सुद्धा झालेले आहेत. तर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा. यामध्ये स्थायूच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल रिकामी जागा असते. पर्याय आहेत 1 कमीत कमी, 2 मध्यम, 3 जास्तीत जास्त आणि 4 अनिश्चित. तर याचा योग्य पर्याय आहे 3 जास्तीत जास्त. स्थायूवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. या गुणधर्माला रिकामी जागा म्हणतात. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आकार्यता, 2 असंपिंडता, 3 प्रवाहिता आणि 4 स्थितिस्थापकता. तर याचा योग्य पर्याय आहे 4 स्थितिस्थापकता. द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारामध्ये करताना रिकामी जागा हा निकष लावला जातो. पर्याय आहेत 1 द्रव्याच्या अवस्था, 2 द्रव्याच्या प्रावस्था, 3 द्रव्याचे रासायनिक संघटन आणि 4 यांपैकी सर्व. तर याचा योग्य पर्याय आहे 3 द्रव्याचे रासायनिक संघटन. दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला रिकामी जागा म्हणतात. याचे योग्य पर्याय आहेत 1 मिश्रण, 2 संयुग, 3 मूलद्रव्य आणि 4 धातू सदृश्य. तर याचा योग्य पर्याय आहे 1 मिश्रण. दूध हे द्रव्याच्या रिकामी जागा ह्या प्रकाराचे उदाहरण आहे. याचे पर्याय आहेत 1 द्रावण, 2 समांगी मिश्रण, 3 विषमांगी मिश्रण आणि 4 निलंबन. तर याचा योग्य पर्याय आहे 3 विषमांगी मिश्रण. पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तीनही रिकामी जागा आहेत. याचे पर्याय आहेत 1 द्रव पदार्थ, 2 संयुगे, 3 अधातू, 4 मूलद्रव्य. तर याचा योग्य पर्याय आहे 1 द्रव पदार्थ. कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते की कार्बन डायऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व 1 ऑक्सिजन अणू यांच्यात रिकामी जागा रासायनिक बंध असतात. याचे पर्याय आहेत 1 1, 2 2, 3 3, 4 4. तर याचा योग्य पर्याय आहे 2 2. दुसरा प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण द्या. सोने, चांदी, तांबे, पितळ. तर यामधील गटात न बसणारा शब्द आहे पितळ. याचं कारण आहे कारण पितळ धातूचे मिश्रण आहे व इतर सर्व संयुगे आहेत. हायड्रोजन, हायड्रोजन पॅरॉक्साईड, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ. तर यातील गटात न बसणारा शब्द आहे हायड्रोजन. कारण हायड्रोजन हा धातू आहे व इतर सर्व संयुगे आहेत.
ई दूध, लिंबू रस, कार्बन, पोलाद. गटात न बसणारा शब्द आहे कार्बन, कारण कार्बन हा मूलद्रव्य आहे व इतर सर्व संयुगे आहेत. ई पाणी, पारा, ब्रोमीन, पेट्रोल. तर यामधील गटात न बसणारा शब्द आहे पेट्रोल. पेट्रोल हा ज्वालाग्रही पदार्थ आहे व इतर सर्व ज्वालाग्रही पदार्थ नाहीत. ऊ साखर, मीठ, खाण्याचा सोडा, मोरचूद. तर यातील गटात न बसणारा शब्द आहे मोरचूद, कारण पाणी टाकल्यास मोरचूद निळा होतो व इतर सर्व पदार्थ जवळपास सारख्याच रंगाचे आहेत. ऊ हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम, कार्बन. तर गटात न बसणारा शब्द आहे हायड्रोजन, कारण हायड्रोजन हा वायू आहे व इतर सर्व पदार्थ स्थायू आहेत. तिसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये अ वनस्पती सूर्यप्रकाशात क्लोरोफिलच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड व पाणी यांच्यापासून ग्लुकोज तयार करतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात. या प्रक्रियेतील 4 संयुगे कोणती ते ओळखून त्यांचे प्रकार लिहा. तर याचं उत्तर आहे 1 क्लोरोफिल म्हणजे जटिल संयुग, 2 कार्बन डायऑक्साईड यामध्ये अकार्बनी संयुग, 3 पाणी अकार्बनी संयुग आणि 4 ग्लुकोज कार्बनी संयुग. पितळ ह्या संमिश्राच्या एका नमुन्यात पुढील घटक आढळले. तांबे 70% व जस्त 30%. यामध्ये द्रावक, द्राव्य व द्रावण कोण ते लिहा. तर उत्तर आहे यामध्ये द्रावक आहे तांबे, द्राव्य आहे जस्त, द्रावण आहे पितळ. ई विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलसाठ्यांची नोंदविलेली क्षारता म्हणजेच पाण्यातील क्षारांचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे. लोणार सरोवर 7.9%, प्रशांत महासागर 3.5%, भूमध्य समुद्र 3.8%, मृत समुद्र 33.7%. या माहितीवरून मिश्रणाची 2 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे 1 सर्व पाण्यामध्ये क्षार विरघळलेले आहे. क्षार खारट असते व हे सर्व जलसाठे खारे आहेत. याचा अर्थ असा की मिश्रणामध्ये त्याच्या घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राखले जातात. 2 सर्व जलसाठ्यातील क्षारांचे प्रमाण भिन्न आहे. याचा अर्थ असा की मिश्रणातील घटकांचे प्रमाण बदलू शकते. घटकांचे गुणधर्म कायम राखले जातात. घटकांचे प्रमाण भिन्न असू शकते. चौथा प्रश्न आहे प्रत्येकी 2 उदाहरणे द्या. अ द्रवरूप मूलद्रव्य. याचे 2 उदाहरणे आहेत पारा, ब्रोमीन. वायुरूप मूलद्रव्य. याचे 2 उदाहरणे आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन. स्थायीरूप मूलद्रव्य. याचे 2 उदाहरणे आहेत लोह आणि तांबे. समांगी मिश्रण. याचे 2 उदाहरणे आहेत हवा आणि पितळ. कलील. याची 2 उदाहरणे आहेत दूध आणि रक्त. सेंद्रिय संयुग. याची 2 उदाहरणे आहेत ग्लुकोज आणि युरिया. जटिल संयुग. याची 2 उदाहरणे आहेत क्लोरोफिल आणि हिमोग्लोबिन. असेंद्रिय संयुग. याची 2 उदाहरणे आहेत मोरचूद व मीठ. धातू सदृश्य. याची 2 उदाहरणे आहेत सिलिकॉन आणि आर्सेनिक. संयुजा 1 असलेले मूलद्रव्य. याची 2 उदाहरणे आहेत सोडियम आणि क्लोरीन. संयुजा 2 असलेले मूलद्रव्य. याची 2 उदाहरणे आहेत ऑक्सिजन व मॅग्नेशियम. पाचवा प्रश्न आहे पुढे दिलेल्या रेणुसूत्रांवरून त्या संयुगातील घटक मूलद्रव्यांची नावे व संज्ञा लिहा व त्यांच्या संयुजा ओळखा. आता या ठिकाणी काही रेणुसूत्र दिलेले आहेत. त्यांचा एक आपण तक्ता बनवून घेऊया आणि त्यामध्ये याची सविस्तर माहिती लिहूया. यामध्ये क्रमांक, रेणुसूत्र, घटक मूलद्रव्य, संज्ञा आणि संयोजा अशा प्रकारचे आपण तक्ते बनवून घेऊया. यामध्ये पहिला आहे
KCl म्हणजेच पोटॅशियम व क्लोरीन, संज्ञा आहेत K व Cl, संयुजा 1 आणि 1. दुसरा आहे HBr, घटक मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन व ब्रोमीन, संज्ञा H व Br, संयुजा 1 आणि 1. तिसरा आहे MgBr2, घटक मूलद्रव्ये आहेत मॅग्नेशियम व ब्रोमीन, संज्ञा Mg व Br, संयुजा 2, 1. चौथा आहे K2O, घटक मूलद्रव्ये आहेत पोटॅशियम व ऑक्सिजन, संज्ञा आहेत K व O, संयुजा आहे 1, 2. पाचवा आहे NaH, सोडियम व हायड्रोजन, संज्ञा आहेत Na व H, संयुजा आहे 1 आणि 1. सहावा आहे CaCl2, घटक मूलद्रव्ये आहेत कॅल्शियम व क्लोरीन, संयुजा आहे 2 आणि 1. सातवा आहे CCl4, घटक मूलद्रव्ये आहेत कार्बन व क्लोरीन, संज्ञा आहे C व Cl, संयुजा आहे 4, 1. आठवा आहे HI, घटक मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन व आयोडीन, संज्ञा H व I, संयुजा 1 आणि 1. नववा आहे H2S, घटक मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन व सल्फर, संयुजा आहे H व S आणि संयुजा 1 आणि 2. दहावा आहे Na2S, घटक मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन व सल्फर, संज्ञा आहेत Na व S आणि संयुजा आहे 1 आणि 2. अकरावा आहे FeS, घटक मूलद्रव्ये आहेत आयन व सल्फर, संज्ञा आहेत Fe आणि S, संयुजा आहे 2 आणि 2. आणि शेवटचा आहे BaBl2, घटक मूलद्रव्ये आहेत बोरियम व क्लोरीन, संज्ञा आहे BaCl, संयुजा आहे 2, 1. सहावा प्रश्न आहे काही द्रव्यांचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे, त्यावरून त्या द्रव्यांचा मुख्य प्रकार ठरवा. या ठिकाणी अशा प्रकारचा हा तक्ता दिलेला आहे. यामध्ये द्रव्याचे नाव, रासायनिक संघटन आणि द्रव्याचा मुख्य प्रकार दिला आहे. तर समुद्राचे पाणी याचं रासायनिक संघटन आहे H2O प्लस NaCl प्लस MgCl2 प्लस यामध्ये अजून आपल्याला रासायनिक संघटन दिसून येईल, परंतु जागेअभावी या ठिकाणी ते दिलेलं नाही. तर यामध्ये द्रव्याचा मुख्य प्रकार कोणता आहे? मिश्रण. ऊर्ध्वपातीत पाणी, यामध्ये H2O हे रासायनिक संघटन आढळून येईल. तर हा द्रव्याचा प्रकार आहे संयुग. फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू, तर याचे येईल H2, हा रासायनिक संघटन येईल आणि द्रव्याचा मुख्य प्रकार येईल मूलद्रव्य. यामध्ये द्रव्याचं नाव आहे LPG सिलेंडरमधील वायू, यामध्ये CH4 H10 प्लस C3 H8. तर अशा प्रकारचं रासायनिक संघटन येईल. मग यावरून द्रव्याचा मुख्य प्रकार येईल मिश्रण. त्यानंतर आहे खाण्याचा सोडा NaHCO3, असं रासायनिक संघटन येईल आणि द्रव्याचा मुख्य प्रकार येईल संयुग. त्यानंतर आहे शुद्ध सोने, रासायनिक संघटन येईल AU आणि द्रव्याचा मुख्य प्रकार येईल मूलद्रव्य. त्यानंतरचा आहे ऑक्सिजनच्या नळकांड्यातील वायू, तर रासायनिक संघटन येईल O2
द्रव्याचा मुख्य प्रकार येईल मूलद्रव्य. आणि शेवटी आहे कांस्य, रासायनिक संघटन येईल Cu+SN आणि द्रव्याचा मुख्य प्रकार येईल मिश्रण. त्यानंतर येईल हिरा, याचा रासायनिक संघटन येईल C आणि द्रव्याचा मुख्य प्रकार येईल मूलद्रव्य. त्यानंतर आहे मोरचूद, रासायनिक संघटन CuSO4, द्रव्याचा मुख्य प्रकार संयुग. त्यानंतर आहे चुनखडी CaCO3, हे रासायनिक संघटन येईल आणि द्रव्याचा मुख्य प्रकार येईल संयुग. त्यानंतर आहे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, याचं रासायनिक संघटन HCl+H2O आणि द्रव्याचा मुख्य प्रकार येईल मिश्रण. सातवा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे लिहा. यामध्ये हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते. उत्तर आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन पाणी हे संयुग बनलेले आहे. संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्याहून वेगळे असतात, म्हणून पाणी जळतही नाही किंवा ज्वलनास मदतही करीत नाही. कलिलाचे घटक पदार्थ गाळण क्रियेने वेगळे करता येत नाहीत. याचं उत्तर आहे कलिल हे विषमांगी मिश्रण आहे. 2. कलिलामध्ये कणांचा व्यास 10⁻⁵ मीटरच्या आसपास कण गाळण कागदातून सहजपणे असतो. 3. कलिलांचे कण आरपार होतात कारण कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गाळण कागदाची छिद्रे मोठी असतात, म्हणून कलिलाचे घटक पदार्थ गाळण क्रियेने वेगळे करता येत नाहीत. लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते. उत्तर आहे 1. लिंबू सरबत हे मिश्रण आहे. लिंबू रस, साखर, मीठ व पाणी यांपासून लिंबू सरबत तयार करतात. 2. लिंबू सरबत बनवताना कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही. 3. मिश्रणातील मूळ घटकांचे गुणधर्म बदलत नाहीत, म्हणून लिंबू सरबताला गोड, आंबट व खारट अशा सर्व चवी प्राप्त होतात. स्थायीरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात. उत्तर आहे स्थायूमध्ये आंतररेणुवीय बल अतिशय प्रभावी असते, त्यामुळे स्थायूचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत राहतात. यामुळे स्थायूरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात. 8वा प्रश्न आहे पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यांपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा. या पद्धतीची उदाहरणे आपले पाठात आलेल्या प्रश्नामध्ये देखील सोडवून झालेली आहेत, तरी देखील आपण या ठिकाणी हे सोडवून दाखवत आहोत. C संयोजा 4 व Cl संयोजा 1. या ठिकाणी घटक मूलद्रव्याच्या संज्ञा बरोबर CCl त्या मूलद्रव्याखाली त्यांची संयोजा लिहूया. CCl यामध्ये 4 आणि 1 ही त्यांची संयोजा आहे. तिरकस गुणाकार करूया, मग शेवटी आपल्याला मिळालेले रेणुसूत्र आहे CCl4. आता हे या ठिकाणी एक आपण सविस्तर सोडवून दिलेलं आहे. जर तुम्हाला हे समजलं असेल, एवढं लिहिण्याचा जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर आपण शॉर्टमध्ये देखील हे सोडवून दिलेले आहे आणि सविस्तर देखील दिलेले आहे. N संयोजा 3 व H संयोजा 1. NH या दोघांचेही आपल्याला संयोजा लिहायचे आहे. 3 आणि 1 यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. मग आपल्याला मिळालेलं रेणुसूत्र आहे NH3. C संयोजा 4 व O संयोजा 2. तर या ठिकाणी आपण हे मूलद्रव्यांची नावे लिहून घेतलेली आहे. त्यानंतर त्याखाली आपल्याला
याची संयोजा लिहून घ्यायची आहे. 4 आणि 2 याचा तिरकस गुणाकार करायचा आहे आणि मिळालेलं रेणूसूत्र आहे C2O4. आता या ठिकाणी मिळालेल्या रेणूसूत्राला आपल्याला 2 ने भागायचं आहे आणि मग अंतिमतः जे रेणूसूत्र मिळणार आहे ते असणार आहे CO2. CA संयोजा 2 व O संयोजा 2. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला ह्या संज्ञा लिहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ज्या संयोजा आहेत त्या संज्ञेखाली लिहायच्या आहेत. 2 आणि 2 याचा तिरकस गुणाकार करायचा आहे. मग या ठिकाणी मिळालेल्या रेणूसूत्राला 2 ने भागून मिळालेले अंतिम रेणूसूत्र आहे CaO. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत असाल तर त्यामध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. आपल्या चॅनलवरती स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.